कुंभ राशी गुरुपौर्णिमा 2025 जीवनात नवीन वळण. गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ पूजा अर्थेचा दिवस नाही, तर ती आपल्या जीवनातील दिशा बदलणाऱ्या अदृश्य हातांचा आठवण आहे. हाच तो क्षण असतो जेव्हा आपण नुसते डोळे मिटून जय गुरुदेव म्हणतो आणि आपलं अंतःकरण एक वेगळ्या प्रकाशानं भरून जातं. कुंभ राशींच्या जातकांसाठी ही गुरुपौर्णिमा 2025 एक गूढ आत्मजागृतीचा द्वार आहे. एक असं द्वार जे अनेकांनी फक्त ऐकलं, पण फार थोड्यांनी उघडले. गेल्या काही काळात कुंभ राशींच्या जीवनात जे काही घडलं त्यात अर्थ शोधणे कठीण होतं, कारण तुम्ही खूप पाहिलं पण समजून घेणार याचा मोह होता. तुमचं मन विचारांच्या जाळ्यात अडकलेलं होतं आणि आयुष्याला जणू कुठेही न धडकणाऱ्या नदीसारखं वाटत होतं. पण ही गुरुपौर्णिमा काय घेऊन येत आहे, तर ती एखाद्या शुष्क वाळवंटात अचानक उगवलेल्या झऱ्यासारखी आहे, जी एकच सांगते, थांब, तुझं चालणं व्यर्थ नव्हतं. तू कुठे हरवलास असं वाटत असेल, पण मी तुला माझ्या वेळेला चालवतोय. कुंभ राशी ही अशी एकमेव राशी आहे जी वर्तमान चालत चालत भविष्यात पोहोचते. त्यामुळेच गुरु या राशीला नेहमी लांबून पाहतात, कारण त्यांना माहीत असतं तुम्ही घाईने नव्हे तर प्रबोधनांना शिकता. गुरुपौर्णिमा 2025 तुम्हाला हेच देणार आहे, एक गूढ तडका जो तुमच्या जीवनात कोड्यात उत्तर ठरेल, एक विचार जो आयुष्य वळवेल आणि एक संकेत तो सांगेल, तो आता तयार आहेस. ही गुरुपौर्णिमा फक्त गुरूंच्या चरणी वाकण्याची नाही, तर ते आपल्या स्वतःच्या आत्म्याला गुरु शोधण्याची वेळ आता आली आहे. गुरु मार्गदर्शक संधी. कुंभ राशींच्या अंतर्मनासाठी वळण ठरणाऱ्या गोष्टी. 1 जुलै आणि सप्टेंबर 2025. मनशांतीच्या शोधातून गुरुतत्वाचा स्पर्श. कुंभ राशीतील काही लोक मानसिक संघर्षामध्ये अडकलेले होते, जिथे विचारांची वादळ, आत्महत्या गोंधळ आणि आतल्या आत पेटलेलं असंतोषाचा ज्वालामुखी तसेच होतं. पण आता गुरुपौर्णिमेपासून पुढे एक असं टप्प्याची वळण येणार आहे, जिथे मौन हा गुरु होणार आहे. यात काय घडेल, आयुष्यात थांबा, पहा, समजून घ्या, असं अंतर्मनातून सांगितलं जाईल. चिंतन, ध्यान, स्वप्न किंवा एकांतात बसल्यावर गुरूंचा अदृश्य संवाद घडेल. एका दिवसात सगळं कळेल असं नाही, पण मनशांतीकडे झुकायला लागेल, जे तुम्हाला योग्य निर्णय घेण्याच्या क्षणासाठी तयार करतात. सल्ला. प्रत्येक सकाळी स्वतःला एकच प्रश्न विचारा, माझं खरं जीवन कुठे लपलेलं आहे? त्याच दिवशी तुम्हाला एखादी ओळ, माणूस किंवा प्रसंग उत्तर देईल, तोच गुरु असेल. 2 ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2025. गुरुयोजना उघड होणं, जुनी ओळख तुटून नव्या ओळखीचे उदय. या काळात कुंभ राशींच्या जातकांसाठी एक अत्यंत धक्का देणारी पण प्रबोधन करणारी घटना घडू शकते. हे एखाद्या संधीच्या रूपात येईल, जी आधी नाकाराल, पण नंतर तीच तुमचे जीवन ध्येय बनेल. या टप्प्यात गुरु तुम्हाला तुमचे साथ एक नवीन मी शोधायला लावतील. यात काय घडेल, तुमच्यात असलेली शक्तीचा साक्षात्कार होईल. एखादी अकल्पित गोष्ट जसे की विदेश प्रवास, सामाजिक सेवा, आध्यात्मिक संस्था किंवा अध्यापनाचा मार्ग अचानक उघडेल. गुरु तुमच्या आयुष्यात दुसऱ्यांसाठी दीपस्तंभ बनवते. सल्ला. दररोज रात्री जेव्हा झोपायला जाल, तेव्हा स्वतःला लिहा, मी जुना नाही, गुरूंनी माझ्यात नवा जन्म घडवला आहे, मी तयार आहे. 3 डिसेंबर 2025. गुरूंचं गूढ वरदान. एक अदृश्य संकट टळेल आणि नवा आश्चर्य मिळेल. या टप्प्यात घडणार सर्व काही अत्यंत गोड आणि अकल्पित असेल. जे काही होईल ते फक्त तुम्हाला आणि गुरूंना समजेल आणि इतरांना ते चमत्कार वाटेल. यात काय घडेल, एखादं संकट जे तयार होतं ते शांतपणे टळेल. एखादी इच्छा जी खूप आतून केली होती पण सोडून दिली होती, अचानक पूर्ण होईल. गुरु एखाद्या माणसाच्या रूपात तुमच्यापर्यंत पोहोचेल, ते वाक्य बोलतील आणि तुमचं आयुष्य वळवतील. सल्ला. गुरुपौर्णिमेनंतर रोज फक्त एक वाक्य म्हणा, माझं आयुष्य गुरूंच्या पावलांवर चालत आहे, त्यांनी जिथे वळवलं तिथे मी वळतो आहे. कुंभ राशीसाठी 6 महिन्यांची आत्मयात्रा. गुरूंचा अदृश्य नकाशा. गुरुपौर्णिमा 2025 पासून सुरू होणारे पुढील 6 महिने म्हणजे एक आत्म्याशी पुन्हा भेटण्याचा प्रवास आहे. ही यात्रा तुम्हाला उघड्या डोळ्यांनी नाही, तर मनातून, हृदयाच्या स्पंदनातून आणि गुरूंच्या अदृश्य हातातून घडवून आणण्याची आहे. गुरु तुमच्यासाठी नकाशा रेखाटतात, पण तो नकाशा छापील नसतो. तो प्रत्येक मौनात लिहिला जातो, प्रत्येक वळणावर दिला जातो आणि प्रत्येक अश्रूतून उमटतो. ही 6 महिने म्हणजे 3 टप्पे, 3 दिशा, पण एकत्र गंतव्य, आत्मजागृती. 1 जुलै सप्टेंबर 2025. गुरूचं मौन.
अंतर्मनाशी पहिली भेट हा टप्पा म्हणजे स्वतःशी नाजूक संवाद सुरू होण्याची वेळ. तुमचा आत्मविश्वास जे गोंधळलेलं होतं, जिथे उत्तर मिळत नव्हतं, ते आता शांत व्हायला लागलं. जसा संध्याकाळचं आकाश सांडत आहे, तसंच मनावरच्या गोंधल्याही मागे सुरू लागतात. या टप्प्यात तुम्ही अनेक का प्रश्न विचाराल आणि गुरु मनातच हो किंवा नाही उत्तर देतील. त्याचे उत्तर शब्दात नसेल तर ते एखाद्या घटनेत, एखाद्या नजरेत किंवा एखाद्या अंतःप्रेरणेत असेल. सूचना: सकाळी उठून काहीही बोलण्याआधी स्वतःला एक तुमचं आतलं उत्तर तेच गुरूंचं आजचं मार्गदर्शन असेल. 2 ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2025 गुरूंचा संकेत. आत्मस्वरूपाची पुनर्रचना हा टप्पा म्हणजे तुमचा जुना मी मागे पडणं आणि एक नवीन स्वप्न समोर येणं. गुरु इथे मात्र माझ्या आयुष्य कुठे चालले आहे या प्रश्नाला उत्तर देतात, पण ते नेहमी उत्तर आपल्या अपेक्षेपेक्षा वेगळंच असतं. या काळात अचानक आयुष्यात दिशा बदलते. तुम्हाला एखादं काम, एखादी सेवा, एखादी जबाबदारी मिळते जी पूर्वी कल्पनाही केली नव्हती. तुम्हाला एखादी व्यक्ती भेटेल जी फक्त मार्गदर्शक नसते तर तुमचं ध्येय उलगडणारी कुंजी ठरते. सूचना: कोणतीही नवीन संधी सहज नाकारू नका. ती साधी दिसत असली तरी ती गुरूंची रचना असते. 3 डिसेंबर 2025 गुरूंचे प्रकट वरदान. नियतीचा पुनर्लेखन. हा टप्पा म्हणजे साक्षात्कार. तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, अरे हे सगळे इतक्या शांतीने घडले आणि मला कळलंच नाही की गुरु मागे उभे होते. या टप्प्यात एखादी जुनी प्रार्थना पूर्ण होते. एखादे संकट जे नजरेतही नव्हतं ते गुरु टाळतात. अशी एक संधी मिळते जी आयुष्यभराची दिशा बदलते आणि तो योगायोग नव्हे तर गुरूंचा हस्ताक्षरित निर्णय असतो. ज्यावेळी सगळं अगदी गोंधळ वाटेल त्या क्षणी शांत बसून फक्त ओम गुरुवे नमः उत्तर लगेच मिळेल. पण त्या क्षणी गुरु तुमच्यावर लक्ष केंद्रित करतो. कुंभराशीच्या आत्मयात्रेचा अंतिम अर्थ म्हणजे ही यात्रा दिसणार कमी आणि भासत जास्त आहे. गुरु यामध्ये तुमच्याशी हातात हात घालून चालणार नाही, पण त्याच्या सावल्या तुमच्या प्रत्येक निर्णयामागे असतील. ही 6 महिने तुम्हाला जे देतील ते अमूल्य असेल. स्वतःला पुन्हा नव्याने ओळखण्याचे सामर्थ्य ठेवा. शेवटचे शब्द. गुरुपौर्णिमा 2025 हे कुंभ राशीसाठी केवळ एक शुभतिथी नव्हे तर नियतीच्या लपलेला दस्तऐवजातला एक गुप्त प्रकरण आहे, जी गुरूंच्या हस्ताक्षर आणि आता उलगडायला सुरुवात होईल. या 6 महिन्यात तुम्ही एखाद्या अंतर्मनाच्या गुहेत शिरल्यासारखं वाटेल. काही क्षण भयावर असतील, कारण स्वतःला पाहणं हे नेहमी सोपं नसतं. काही क्षण अत्यंत प्रकाशमय असतील, कारण जेव्हा गुरु आजचं जग आपोआप उजळून निघतं. कुंभ राशीला या काळाचे समजलं ते इतर राशींना अनेक जन्म लागूनही उमगणार नाही, कारण तुमचं शिक्षण गुरुकडून नव्हे तर स्वतःच्या आयुष्यातल्या वेदनेतून होणार आहे आणि गुरु फक्त या वेदनेला अर्थ देणार आहे. या 6 महिन्यात तुम्ही एखादे जुने दुखणं पूर्णतः मागे टाका. एखाद्या नसलेल्या मार्गावर पाय ठेवून नव्या भविष्यात चालायला लागला आणि गुरु हे केवळ शरीरधरील शिक्षण नाही तर श्वासात वास करणारे दिव्य संकेत आहे. हे अंतःकरणातून जाणार. गुरुपौर्णिमानंतर घडणारी प्रत्येक गोष्ट ही लहान असो वा मोठी, ती तुमच्यासाठी आधीच ठरलेली असेल. फक्त तिथपर्यंत पोहोचायचं आहे, श्रद्धेच्या पावलांनी, संयमाच्या श्वासाने आणि गुरूंच्या नजरेने. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.